पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये हल्ला होताना पाहायला मिळेल। पाकिस्तानने आगळी केली आणि येत्या काळात जर भारतातल्या विविध सैन्य ठिकाणांवर जर पाकिस्तानने हल्ला चढवला तर पाकिस्तानला त्याचा परिणाम हा भोगावा लागणार आहे। आणि त्यासाठी संरक्षण मंत्रालय म्हणतंय, काय संरक्षण मंत्रालय म्हणतंय आपण पुन्हा एकदा बघूयात। संरक्षण मंत्रालय स्पष्टपणे म्हणतंय की भारतानं ज्या 9 ठिकाणांवर हल्ला केलेला आहे त्यात पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही। ठिकाणांची निवड आणि ते उद्ध्वस्त करण्यात आलेत यामध्ये संयम दाखवण्यात आलेला आहे। आम्ही आमची कटिबद्धता निश्चित पाळली आहे। पाकिस्तान मध्ये असलेली मुख्यतः पीओके मध्ये असलेली दहशतवादी सेंटर जी आहेत, ट्रेनिंग कॅम्प जी आहेत त्यावर हा हल्ला करण्यात आल्याचं राजनाथ सिंग संरक्षण मंत्र्यांकडून संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि भारतानं स्वसंरक्षणार्थ आणि दहशतवादाच्या विरोधातला असा हा हल्ला जो आहे हे युद्ध जे आहे ते पुकारलेलं आहे। आणि त्यामुळे भारतानं अत्यंत महत्त्वपूर्ण संयमी अशा स्वरूपाची पावलं पाकिस्तान विरोधातला नाही, पाकिस्तान विरोधातल्या सैन्याच्या विरोधातला नाही, तर हा हल्ला हा मुख्यतः दहशतवाद विरोधातला असल्याचं भारत सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। आपण बघू शकतोय दृश्यांमध्ये क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला झालेला आहे। सुपरसॉनिक क्षेपणास्त्र वापरण्यात आली की कोणत्या स्वरूपाची क्षेपणास्त्र वापरण्यात आली, ब्रह्मोस वापरण्यात आलं, आकाश वापरण्यात आलं याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली। भारत सरकार आज सकाळी साधारण 10 वाजेच्या सुमारास या संदर्भातली माहिती उपलब्ध करून देईल अशी माहिती उपलब्ध होते। मात्र रात्री उशिरा भारत सरकारनं आपण ऑपरेशन सिंदूर सुरू केल्याची माहिती दिली होती आणि त्यामध्ये 9 पाकिस्तानी ठिकाणांना मुख्यतः दहशतवादी केंद्रांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। पीओके भागामध्ये ही लक्ष्य आहेत, पाकिस्तानमधल्या सैन्य स्थानांवर हल्ले नाहीत। पीओके पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणजे भारताचाच भूभाग आहे जो पाकिस्ताननं बळकावलेला आहे। त्या भागामध्ये जे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प चालतात त्यावरचा हा मुख्यतः हल्ला आहे। आणि त्यामुळे भारतानं दहशतवाद विरोधी कारवाई केलेली आहे, पाकिस्तान विरोधातली नाही, सैन्याविरोधातली नाही। पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे अत्यंत संयमी अशी भारताची भूमिका, अमेरिकेचा, रशियाचा, इस्रायलचा पाठिंबा मिळूनही भारतानं अतिताईपणाचं कोणतंही पाऊल उचललेलं नाही। आपण पाकिस्तानच्या भूभागात घुसलेलो नाही, पाकिस्तानच्या भूभागात हल्ला केलेला नाही। पाकनं जो अतिक्रमिक असा काश्मीर स्वतःजवळ ठेवलेला आहे, जो भारताचा भूभाग आहे, त्या भारताच्या भूभागामध्ये दहशतवादी सेंटर्स, ट्रेनिंग कॅम्प जी चालवले जातात त्यावरचा हा हल्ला मुख्यतः पाहायला मिळतोय। आणि अत्यंत प्रखर असं उत्तर भारताच्या माध्यमातून या ठिकाणी दिले गेलेलं आहे। येत्या काळात जर एकही हल्ला भारताच्या भूभागामध्ये दहशतवादांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्याला चोख प्रत्युत्तर मिळेल अशा स्वरूपाचा चित्र जे आहे ते पाहायला मिळतं। आता सर्वात महत्त्वाचा परिणाम असेल तो हाच की पाकिस्तान कशा स्वरूपाचं प्रत्युत्तर देतं। पाकिस्तान जर आगळीक करेल तर त्याचं चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारताने ठेवलेली आहे। आज मॉक ड्रिल ठेवण्यात आलेली होती, तयारी सर्वत्र देशभर आहे। प्रत्येक सेंटर 246 सेंटर्सवर ही तयारी करण्यात आलेली आहे। आणि या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या 2 मिग विमानांनी भारताकडे झेप घेतली होती, मात्र ही दोघेही पाकिस्तानची मिग विमानं पाडण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे। जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार 2 मिग विमानं ही भारतानं पाकिस्तानची पाडलेली आहेत। की जी पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे।